तो व्हिडिओ अर्धवट दाखवलेला आहे, चुकीच्या पद्धतीने त्यात फोटो टाकण्यात आलेला आहे। त्यामुळे हे कृत्य जाणीवपूर्वक शिवसेनेच्या आमदारांना बदनाम करण्यासाठी केलेलं कृत्य आहे। सातत्याने रायगडमध्ये तटकरे आणि शिवसेना हा वाद सुरू आहे, त्यामुळे सुनील तटकरे जाणीवपूर्वक आम्हाला सगळ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे। आम्हाला टार्गेट जरी केलं गेलं तरी आम्ही काही असं घाबरणारे भीक घालणारे आमदार नाही आहोत। आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, त्यामुळे आम्ही ठामपणे सामोरे जाऊ। अंबादास दानवे यांनी एक ट्विट केलेला आहे आणि त्या ट्विट नंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे। महेंद्र दळवी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। त्या प्रकरणावरती बोलण्यासाठी आपल्या सोबत आमदार महेंद्र थोरवे आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। एक व्हिडिओ व्हायरल झाला, अंबादास दानवे यांनी व्हिडिओ व्हायरल केला आणि कुठेतरी तुमच्या पक्षाचे जे आमदार आहेत त्यांचा व्हिडिओ समोर आलाय। तर नोटांचे बंडल त्यामध्ये व्हिडिओमधून दिसत आहेत। काय एकंदरीत प्रकरण आहे ते? नाही, जो व्हिडिओ महेंद्र दळवींच्या बाबतीत जो व्हायरल केलेला आहे तो पूर्णपणे खोटा आहे। अंबादास दानवेंनी ते कृत्य चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे। महेंद्र दळवींशी मी चर्चा केली, त्यांना विचारलं तर ते बोलले असा कोणताही व्हिडिओ त्या ठिकाणी नाहीये, तो व्हिडिओ अर्धवट दाखवलेला आहे, चुकीच्या पद्धतीने त्यात फोटो टाकण्यात आलेला आहे। त्यामुळे हे कृत्य जाणीवपूर्वक शिवसेनेच्या आमदारांना बदनाम करण्यासाठी केलेलं कृत्य आहे। बघितलं आपण काही दिवसांपासून तर की संजय शिरसाटांचा देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यानंतर आता हा एक पुन्हा एकदा व्हिडिओ व्हायरल होतोय। कुठेतरी सेनेच्याच आमदारांना टार्गेट केलं जातं असं वाटतंय का? होय, नक्कीच त्या ठिकाणी महेंद्र दळवींना ज्या पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न अंबादास दानवेंच्या माध्यमातून सुरू आहे, त्याच्यामध्ये काहीतरी एक वेगळं राजकारण असावं आणि हे जाणीवपूर्वक रायगडचं जे आता नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकमेकांच्या विरुद्ध ठाकलेले आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडनं ह्या गोष्टीला दुजोरा मिळू शकतो आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि अंबादास दानवे एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी शिवसेनेच्या आमदारांना बदनाम करण्याचं कृत्य हे केलं असावं असं माझं त्या ठिकाणी मत आहे। म्हणजे तटकरेंकडून हे जाणीवपूर्वक केलं जातं असं वाटतंय का? होय, सातत्याने रायगडमध्ये तटकरे आणि शिवसेना हा वाद सुरू आहे, त्यामुळे सुनील तटकरे जाणीवपूर्वक आम्हाला सगळ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे। कुठेतरी पालकमंत्री पदावरून जो काही तेढ निर्माण आहे त्याच्या पडसाद हे उमटताना दिसत आहेत का? हो, पालकमंत्री पदासंदर्भात आम्ही आग्रही आहोत। शिवसेनेला पालकमंत्री पद मिळालं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत। त्यामुळे त्यांच्या मुलीला पालकमंत्री पद न मिळाल्यामुळे सुनील तटकरे द्वेषाने हे कृत्य करत असावं असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं। याबाबत तुम्ही वरिष्ठांशी काही चर्चा वगैरे करणार आहोत? ज्या पद्धतीने सेनेच्या आमदारांना टार्गेट केलं जात आहे किंवा एकनाथ शिंदेशी याबाबत काही चर्चा करणार? आम्हाला टार्गेट जरी केलं गेलं तरी आम्ही काही असं घाबरणारे भीक घालणारे आमदार नाही आहोत। आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, त्यामुळे आम्ही ठामपणे सामोरे जाऊ। एकीकडे बघितलं तर महायुती आणि महायुती मधल्याच घटक पक्षांमधली ही धुसफूस समोर येते, तर मग कुठेतरी येणाऱ्या काळामधल्या निवडणुकांवरती याचे परिणाम दिसतील का? होय, नक्कीच हा घरचा भेदी आहे। सुनील तटकरे ज्या पद्धतीचं राजकारण संपूर्ण रायगडमध्ये करत आहेत, अलायन्समध्ये राहून सुद्धा त्या ठिकाणी अलायन्सचा धर्म न पाळता चुकीच्या पद्धतीचं राजकारण सुनील तटकरे करत आहेत आणि त्याला आम्ही सामोरे जाऊ। धन्यवाद। तर हे होते महेंद्र थोरवे। सुनील तटकरेंकडून जाणीवपूर्वक कुठेतरी सेनेच्या आमदारांना टार्गेट केलं जात असल्याचा ठाम आरोप थोरवे यांनी केलेला आहे। प्रवीण सरोसे, लेट्स अप मराठी, नागपूर।